नाव काय? रितेश बागुल. रितेश बागुल. रितेश बागुल. प्रितेश बागुल. कुठले आहात प्रॉपर तुम्ही? साल्लेर मुल्लेर. साल्हेर मुल्हेरचा आहात. पण तुम्ही ह्या रस्त्यावर आता हे खड्डे बुजवण्याचं काम खरं म्हणजे गव्हर्नमेंटच्या सरकारचं आहे. तुम्ही कसं काय हे म्हणजे या ठिकाणी बुजवतायत? सर ऍक्च्युअली मी का संघटनाचं काम केलेलं हा. आहे जिल्हा संघटक म्हणून. हा. माझा अपघात झाल्यामुळे माझा पाय मी गमावून बसलेलो आहे. अच्छा. मला आता असं प्रत्येक ठिकाणी असं सामाजिक कामाची आवड आहे. हा. मी जेव्हा या रस्त्याने जेव्हा 2-3 वेळा भाडे मारले हा. संदीप फाउंडेशनला, हा. त्यावेळी माझं निदर्शनात आला की 10 ते 15 खड्डे इतके मोठे मोठे खड्डे असे तिथं म्हणजे अपघात होऊन लोक मरू शकतात तिथं. हो. तर इतकं वाईट वाटलं मला की मी कालपासून ठरवलं की आता म्हटले खड्डे बुजवायचं काम जर प्रशासन करत नाही तर हा. आपण करावं बुवा या माध्यमातून. ओके. एक सामाजिक काम आणि एक माणुसकी म्हणून आपण हे करावं बुवा. बरोबर. कारण- तुमचा पाय दाखवा बरं मला. आपण बघू शकतोय की त्यांच्या अपघातामध्येच पाय या ठिकाणी गेलेला आहे आणि दुसरा पाय म्हणजे डुप्लिकेट पाय लावून म्हणजे आपण त्याला म्हणूया एक सपोर्ट त्यांनी घेतलेला आहे. मात्र असं असतानाही आपल्या या रिक्षामध्ये हे सगळे दगड वेगवेगळ्या ठिकाणून आणतात आणि जे मोठे मोठे खड्डे आहेत ज्याच्यातून लोकांचे जीव जाऊ शकतात असं वाचवण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केला जातोय. खरं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला हा रस्ता आहे. कोट्यावधी रुपयांचं भ्रष्टाचार या रस्त्यामध्ये झालेला स्पष्टपणे दिसून येतोय. आपण बघू शकतो रस्त्याच्या वरच्या बाजूला असलेलं लेअर हे पूर्णपणे या ठिकाणून निघालेलं आहे. त्याच्यावरची खडी निघाली आहे. मात्र कुठल्याही ठेकेदाराची चौकशी या ठिकाणी होत नाही. त्याबद्दलची चर्चाही या ठिकाणी केली जात नाही. हा सर्वसामान्य माणूस लोकांचा जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी लढतो आहे. मात्र प्रशासन इथं ढिम्म आपल्याला दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतंय? सरकारची जबाबदारी आहे, आमदारांची जबाबदारी, कोणाची जबाबदारी ही सगळी? इथं सर्व वास्तविक स्थानिक जे ग्रामपंचायत सदस्य असतात, सरपंच असतात, हा. आमदार असतात, खासदार असतात, या लोकांचं सरकारचा लांबचा विषय पण या लोकांनी स्वतःला लक्ष दिलं पाहिजे की आज एवढी मोठी गंभीर परिस्थिती, आज लाखो वाहनं या रस्त्याने वापरतात. लोक त्यांच्या जीविताची खेळू नये असं माझी इच्छा आहे. कारण मी माझा पाय गमवल्यानंतर मला कळलंय की काय परिस्थिती असते, की वाईट वाटतं मनाला की पुढे जर आपल्यासारखे असं जे कमवते मुले घरातले त्यांचं जर असं काही झालं तर त्यांच्या घरावर काय परिस्थिती येईल. म्हणजे सरकारने तिथं 10 लाख खर्च करण्यापेक्षा ते खड्डे बुजवण्यासाठी जर त्यांनी लाख रुपये खर्च केले ना तर मी त्यांचे पण आभार मानू शकतो आणि तुमचे पण आभार मानेल मी की तुमच्या माध्यमातून ही सरकारपर्यंत म्हणा किंवा या स्थानिक प्रशासनापर्यंत ही गोष्ट जाईल. धन्यवाद.